ग्रॅज्युएशन करत असताना असं मला वाटलं का आपल्याला पैशाची अडचण भासत आहे, म्हणून मी बाहेर काम बघायला गेलो. पण बाहेर काम करण्यापेक्षा मला असं वाटलं आपण आपला लॉन्ड्रीचा व्यवसाय त्यामध्येच काम करावं. वडील माझे 20 वर्षापासून लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात. मला सांगायला काही लाज वाटत नाही. जरी समोरचं आपल्याला म्हणत असला तू काय लॉन्ड्रीचा व्यवसाय करतो, एखाद्या कॉल सेंटरवर असं जॉब वगैरे बघ, म्हटलं नाही, आपला व्यवसाय आपण केलाच पाहिजे. याच्यामध्ये लाजच काही कारणच नाही. दुसऱ्याकडे गुलामगिरी करण्यापेक्षा आपण स्वतःचा धंदा करू शकतो. ज्या प्रकारे माझ्याकडे मित्र भरपूर आहेत त्याप्रमाणे माझ्याकडे मैत्रिणी कमी आहेत. ते करण्याचा मी प्रयत्न करतो, पण माझं तेवढं बोलण्याचं धाडस त्यांना झालं नाही. मुलींना बोलताना असं मला वाटतं आपलं काय चुकतं काय बोलताना, म्हणून मी मुलींना जास्त बोलत नाही. माझ्या आयुष्यात मला ड्रीम गर्ल अशी पाहिजे की जी मला मनापासून खूप प्रेम करू शकते आणि आईवडिलांना सांभाळू शकते. कोण होईल मराठी करोडपतीतून हॉट सीटवर माझी निवड झाली तर माझे पूर्ण महाराष्ट्रभर ओळख होईल. यामुळे मला मुलींच्या मागं पळायची गरज नाही पडणार. मुलीच माझ्या मागं पळतील आणि मला माझी ड्रीम गर्ल भेटेल जी मला खूप प्रेम करेल.